हाय फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहेत तुम्ही? बरेच आहेत ना? मग तुमचं काय चाललं आहे? जेवण बिवण झालं का? एवढं तर लवकर नाही होणार, कारण आता अशी 8-8:30 वाजले असतील. बाकी तुमचं काय चाललं आहे? मी आत्ताशी जरा शेतातनं आले घरी. शेतातनंच ॲक्च्युली मला व्हिडिओ काढायचा होता, पण मला टाईमच भेटला नाही. म्हणजे मला आज काही शेतात काम नव्हतं, मी बाहेर गेले होते, त्यामुळे मला काही टाईम भेटला नाही व्हिडिओ काढायला. कारण आज आमचे स्वामी आले होते आमच्या घरी, म्हणजे कालच आले होते रात्री तर ते इथंच होते. म्हणजे स्वामी म्हणजे माझे गुरु, म्हणजे श्री स्वामी समर्थ नाही, माझे गुरु आलेले सचिन महाराज. तर त्याच्यामुळे मला काय टाईमच भेटला नाही व्हिडिओ काढायला, कारण ते कालच रात्री आले होते आमच्या घरी आणि इथंच राहिले होते माझ्यापाशी. तर त्यामुळे मला काही जास्त टाईम पण नाही भेटला, बोलायलाही नाही आणि कशालाही नाही. माझं मग डोकं आज लई दुखतं आहे. म्हणजे मी ट्रॅव्हल्स केलं ना की मला असंच होतं, डोकं दुखतं माझं लई. चला, आज जास्त काय बोलायचं माझा मूड नाही, तरी मी आज थोडासा व्हिडिओ काढते आहे. उद्या मी शेतात गेले की नक्की व्हिडिओ काढीन. शेतात तर मी केले होते, पण जाऊन मी फक्त कोथिंबीर काढून आणले आणि आता पोरांनी जाऊन विकलेत कोथिंबीर. आणि एक 10-15 पेंड्या त्यांनी विकल्यात, बाकीची काय विक्री गेली नाही त्यांची. तर ते म्हणलं मम्मी उद्या मी जाईन सकाळी, कारण खूप उशीर झालेला आणायला. म्हणलं ठीक आहे, असू दे, म्हणलं उद्या सकाळी जा. अशा काही गोष्टी आहेत, माझे रोजचं काय ना काय असतंच. तर तुम्ही काय माझ्या बिझनेसला काय सपोर्ट केला नाही आहे, आणि एकही मला म्हणजे तुम्ही ऑर्डर देत नाही आहे मसाल्यासाठी. ठीक आहे, असू द्या. आता कसं नवीन नसल्यामुळे कोण विश्वास करत नाही एकमेकांवर, किंवा विश्वास नसतो माणसांना. असं काही नाही आहे की तुम्ही जबरदस्तीने ऑर्डर द्यायलाच पाहिजे, पण जेव्हा असं तुम्हाला वाटेल की मॅडमकडे ऑर्डर द्यायलाच पाहिजे, तर तुम्ही नक्की मला, माझा नंबर तर आहे तुमच्या सगळ्यांकडं. कारण जेव्हा मी पहिले ॲड टाकले होते मसाल्याचे, हळदीचे, तेव्हा त्याच्यात होतेच माझे नंबर. तर त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता, फक्त कॉल करू नका. जेव्हा मला वाटेल मी तेव्हा कॉल करेन तुम्हाला, पण फक्त कॉल करू नका. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर प्लीज म्हणजे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आज माझ्या लेकीनं काय जेवण बनवलं आहे तिलाच आपण विचार. वरण भात बनवले फक्त. काय केलं आहे? वरण भात. तिनं फक्त आज वरण भात केला आहे. म्हणती मम्मी मी लई दमले, आणि तिची तब्येत बरी नाही आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं गेल्या म्हणजे ह्याच्यामध्ये की माझ्या घरी होमचा कार्यक्रम आहे, त्यामुळे सगळी साफसफाई हे ते खूप दमल्यागत तिला पण झालेलं आहे, म्हणून आम्ही तिला काय आज बोललेलो नाही. आणि आज मिस्टरांनी तर दुपारीच उपवास सोडला, कारण स्वामीबरोबर आम्ही आज म्हणजे माझ्या गुरूंबरोबर आज आम्ही हॉटेलवर गेलेलो जेवायला. म्हणजे त्यांनी ट्रीट दिली होती, पण जेवायला गेलेलो, त्यामुळे मग त्यांनी तिथंच उपवास सोडला. त्यामुळे आता ते काय उपवास सोडणार नाही, म्हणजे आता ते काय जेवणार नाहीत. आता राहिले कोण? मी, पोरगी आणि पोरगा. एक पोरगा तो कधी झोपला आहे, आता तो काय लवकर उठणार नाही. उठला तरी थोडंसं खाणार आणि नंतर लगेच झोपणार. तर असं काय माझे आजचं आहे. खूप थकवा आल्यागत वाटते ना माझ्या चेहऱ्यावरनं, आणि खरंच मी आज खूपच थकलेगत वाटते मला. कारण मी एवढी आज फिरले ना, माझं डोकं बिकं लई दुखतो आहे आज. चला, काहीतरी करायला तर पाहिजे, नाही केलं तर कसं काय होणार. आणि वरनं मी तिथनं मग शेतात पण गेले ना, म्हणजे माझं काय जे कामं होती ती उरकली आमच्या म्हणजे गुरूंबरोबर. त्याच्यानंतर मग मी काल संध्याकाळी माझ्या घरी होम झाला ना, तर काल खूपच म्हणजे दमल्यागतच झालेलं काली मला, आणि रात्री ॲक्च्युली मला झोप लागली नाही. त्यामुळे माझं सगळं रुटीनच जरा बदली झाला. आणि आता माझं डोकं याच्यासाठी दुखते की म्हणजे काय म्हणतात ना, थकवा आल्यागत नाही तर कसं होतं तसं होतं आहे मला. तरी म्हणलं की व्हिडिओ हे माझं रोजचं काम आहे, तर ते मला करणं भाग आहे. त्यामुळे मी चला म्हणलं एक छोटासा व्हिडिओ काढूया. चला मित्रांनो, बाय, धन्यवाद, आणि तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट. माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, फॉलो करा,
आणि यूट्यूबवरनं अगर माझे व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद, बाय.